मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. नानाजी देशमुख. लेखिका शिल्पा भावे. गोंडा आणि बीड प्रकल्पानंतर नानाजींच्या स्वभावाप्रमाणे ते स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. वयाच्या 60व्या वर्षी लोक निवृत्तीच्या विचारात असतात, पण नानाजी हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे नानाजींचं समाजकार्य थांबलं नाही. आता प्रवास सुरू झाला तो चित्रकूटचा. चित्रकूट ही प्राचीन काळापासून कल्याणकारी तपोभूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्षाच्या वनवासातील एक तप वास्तव्य त्यांनी चित्रकूट येथे केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ऐकलं की सर्वसामान्य लोकांना शाखा, स्वयंसेवक आणि प्रचारक हे शब्द परिचित असतात. संघात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचं योगदान फार मोठं आहे. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे आजन्म ब्रह्मचारी राहून समाजसेवेचं व्रत स्वीकारलेले आणि संघ संस्कारित अष्टपैलू नानाजी देशमुख. 11 ऑक्टोबर 1916 रोजी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातल्या कडोळी नावाच्या गावात नानाजींचा जन्म झाला. चंडिकादास अमृतराव देशमुख हे त्यांचं पूर्ण नाव. नानाजींच्या वडिलांचं नाव अमृतराव आणि टोपण नाव अप्पासाहेब, तर आईचं नाव अन्नपूर्णा आणि प्रचलित नाव राजाबाई हे होतं. नानाजींना एक मोठे भाऊ आणि 4 बहिणी असं नानाजींचं कुटुंब होतं. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवलं आणि नानाजी पोरके झाले. रिसोडला राहत असतानाच नानाजींचा संघाशी संपर्क आला. स्वकष्टानं आणि मेहनतीनं नानाजींनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ते करत असताना नानाजींचं संघ कार्यावरचं लक्ष कधीही विचलित झालं नाही. हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसेच नानाजींना विणकाम, पाककला अशा अनेक कला अवगत होत्या. त्याचबरोबर ते राजकारण, संघटन, समाजकार्य अशा अनेक क्षेत्रात पारंगत होते. 1934 मध्ये मालेगाव येथे नानाजी डॉक्टर हेडगेवारांच्या संपर्कात आले. नानाजींच्या अंगी असलेले गुण आणि बुद्धिमत्ता बघून डॉक्टर हेडगेवार यांनी नानाजींना पुढील शिक्षणासाठी राजस्थानमध्ये पिलानी येथे जाण्यास सांगितलं आणि नानाजींनी ते लगेच मान्यही केलं. इथून नानाजींचा संघामधला प्रवास सुरू झाला, तो अगदी शेवटपर्यंत. संघ प्रचारक म्हणून नानाजींचा प्रवास सुरू झाला. पिलानीनंतर नानाजी आग्र्याला आले. तिथे त्यांची दीनदयाळजींशी ओळख झाली आणि नानाजींवर त्यांच्या एकात्म मानवदर्शन तत्वज्ञानाचा प्रभाव पडला. आग्र्यानंतर नानाजी गोरखपूरमध्ये आले. तिथे संघाची शाखा स्थापन होत नव्हती म्हणून नानाजी चिंतेत होते. नानाजी प्रयत्न करत होते पण पदरी निराशाच येत होती. म्हणून नानाजींनी श्री गुरुजींना पत्र लिहिलं की मला येथे शाखा स्थापन करता येत नाही, म्हणून मला दुसरीकडे पाठवावं. पण पुन्हा श्री गुरुजी काय म्हणतील याचा विचार करून त्यांनी ते पत्र फाडून टाकलं आणि रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फुटबॉल खेळत असलेल्या मुलांच्या मध्ये जाऊन बसले. नानाजी फुटबॉल खेळत असत आणि त्यांचा तो आवडता खेळ होता. त्या मुलांचं खेळून झाल्यावर नानाजी तिथे गेले. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्यातील उणीव नानाजींनी त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्या मुलांच्याही लक्षात आलं की यांना फुटबॉल चांगला खेळता येत असावा. तेव्हा नानाजींनी ती मॅचही जिंकून दिली आणि मुलांची मनंही जिंकली. त्यातून पहिली शाखा स्थापन झाली आणि स्वयंसेवकही वाढू लागले.
एखादं काम हाती घेतलं की ते पूर्णत्वाला न्यायचं हा नानाजींचा स्वभाव या प्रसंगातून दिसून येतो. वाशिम, गुजरात, गोरखपूर अशा अनेक ठिकाणी प्रचारक म्हणून फिरत असताना कधी झोपडीत राहणं, कधी माधुकरी मागणं अशा पुष्कळ अडचणींना आणि संकटांना सामोरं जात नानाजी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. 1947च्या संग्रामात नानाजींना अटक झाली होती. त्यावेळी नानाजींनी ब्रिटिशांच्या चाबकाचे फटके देखील खाल्ले. या यातना त्यांनी कशा सहन केल्या असतील हे वाचूनच आपल्या अंगावर काटा उभा राहतो. विनोबाजींच्या भूदान चळवळीमध्ये देखील नानाजी सहभागी झाले होते. नानाजी जनसंघाचं काम करत असले तरी त्यांच्याबद्दल आदर होता, प्रेम होतं. त्यामुळे चिंतामणराव देशमुख, कामराज यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी ते नानाजींचे मित्र होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि संघावर बंदी घालण्यात आली. संघाच्या अनेक स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यात नानाजींचाही समावेश होता. परंतु नानाजींनी आपल्या चेहऱ्यात आणि पोशाखात बदल करून पोलिसांना गुंगारा दिला आणि ते निर्भयपणे वावरत होते. नानाजींनी संघटनात्मक कार्यासाठी भारतभर प्रवास केला आणि भूमिगत राहून आणीबाणीविरुद्ध पत्रके वाटणे अशी कामंही केली. आणीबाणीच्या कठीण काळात नानाजींचं सहकार्य, मदत, मार्गदर्शन, त्याग, निष्ठा आणि अन्यायाचा प्रतिकार असे त्यांच्यातले विविध गुण दिसून आले. आणीबाणीचा अपेक्षित लाभ मिळत नाहीये हे लक्षात येताच इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या. नानाजी बलरामपूर मतदारसंघातून उभे होते. त्यांच्या प्रतिस्पर्धी राणी राजलक्ष्मी देवी होत्या. नानाजी विजयी झाले आणि आश्चर्याची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे राजलक्ष्मी देवींनी गोंडा प्रकल्पाकरता गोंड्याची स्वतःची सगळी जमीन विधायक कार्यासाठी नानाजींना दान दिली. सार्वत्रिक निवडणुकांच्या व्यूहरचना, ती कार्यान्वित करण्यासाठी केलेली धडपड, अनेक अडचणींवर मात करत 1977च्या निवडणुकीत संपादन केलेलं यश यातून नानाजींच्या कर्तृत्वाची दखल घेऊन नानाजींना मोरारजी देसाई यांनी मंत्रिपद दिलं. याचा अवघ्या देशाला आनंद झाला. पण नानाजींनी मंत्रिपद नाकारलं आणि वयाच्या 60व्या वर्षी नानाजींनी राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. योग्य वेळी नानाजींनी फक्त राजकारणातून निवृत्ती घेतली खरी, पण ती निवृत्ती त्या विशिष्ट क्षेत्रापुरती होती. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन नानाजींनी काम सुरूच ठेवलं. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.